आपल्या संघाची जबाबदारी आणि जबाबदारी घेऊन यावं लागेल. ज्या वेळेला मैदानावरती उतरता त्यावेळेला आपल्या संघाची जबाबदारी हे असणं फार गरजेची गोष्ट आहे. आता 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जरी 35 ते 30 धावा जरी आपण सेट केल्या गेल्या तर मात्र एक चांगली रंगतदार मॅच आपल्या भेटीला नक्कीच राहणार आहे. 2 पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय की सामन्याला होईल सुरुवात. स्क्वेअर लेग पंच आपण बघताय वैभव धूम आणि स्ट्राईक एंड वरती आहेत मिस्टर अतुल राव. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अंकलेशचा. सामोरे फलंदाज आहे विशाल. विशालाचा विशाल फटका. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. परफेक्ट क्षेत्ररक्षकाला निवडला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश यावेळेला अंकलेश या गोलंदाजाला. काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. ओव्हरपिच बॉल मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला विशालच्या माध्यमातून. बराच काल चेंडू हवेमध्ये होता आणि अखेरकार मात्र जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाने एक चांगला दर्जेदार झेल या ठिकाणी टिपला गेलाय. पहिला धक्का टीम सम्राट पेल्हार या संघाला. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आजही जर बघितलं तर 12 संघ इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. त्यामध्ये गावदेवी देवदळ MB स्पोर्ट्स मस्किनपाडा ही पहिली लढत आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाली. त्यामध्ये देवदळ हा संघ मात्र पुढे जाताना दिसला. त्यानंतर जुचंद्र ठाकूरपाडा हा संघ बघायला मिळाला. त्यामध्ये गावदेवी जाबरपाडा पेल्हार या 2 संघांची स्पर्धा मॅच होती. त्यामध्ये जुचंद्र संघ पुढे आला. मग त्यानंतर सेकंड मॅच झाली आणि देवदळ जुचंद्र या 2 संघांमधून देवदळ मात्र 2 मॅच जिंकत असताना पुढे वाटचाल करताना दिसलाय. त्यानंतर बघितलं गावदेवी सास्तिकरपाडा आणि सम्राट स्पोर्ट्स पेल्हार. त्यामधून सम्राट स्पोर्ट्स पेल्हार हा संघ मात्र पुढे जाताना दिसलाय आणि त्यानंतर आई भवानी ब्राह्मणगाव आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा यामधून जर बघितलं तर स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ पुढे वाटचाल करताना दिसला. आता दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आहे ज्याच्यामध्ये आपण बघताय सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या 2 संघांमध्ये मॅच आहे. नवीन आलेला फलंदाज जयन भुरकुंड. ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय. अडथळा निर्माण झालाय त्या ठिकाणी. मात्र बघता बघता एकच धाव मिळेल. कदाचित हा मोठा फटका आला असता. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झाड आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये एक ते झाड आहे ज्याच्यामुळं थोडासा फलंदाजाला ह्याचा त्रास होतोय. एकच धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र अकाउंट ओपन झालाय. कारण की जर बघितलं आपण तर एक धाव ही धावफलकावरती मात्र आता येताना दिसलंय सम्राट स्पोर्ट्स या संघाची. मान्य श्री सुनील लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटतंय बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हॅट्रिकसाठी विकेट्स हॅट्रिकसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी 250 रुपयाचं बक्षीस 250 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अंकलेश सज्ज झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या वेळेला जर बघितलं बॅटची कडा लीडिंग एज आणि यावेळेला सुंदर झेल टिपलाय दिलीप चौधरीने जे स्थिररक्षक होते. धक्का नंबर 2 टीम सम्राट स्पोर्ट्स या संघाला. काय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय अंकलेशच्या माध्यमातून. सबमरीन डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. जमिनी लगतचा बॉल होता. उचलायचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला
मात्र बॅटची कुठेतरी कडा लागली हलकीशी आणि एसी रक्षक दिलीपच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. धक्का नंबर 2 सम्राट स्पोर्ट्स पेलार या संघाला लागला गेलाय. आता नवीन फलंदाज सुधाकर मोरे जो या संघाचा करता धरता कर्णधार आहेत यांच्यावरती जबाबदारी आहे. सुरेख फटका इन टू द गॅप, एक धाव पूर्ण केली. दुसरे धावेचाही प्रयत्न आहे. बघता बघता 2 फलंदाजांनी 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि चपलाईने या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं तर 2 गडी बाद झाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 3. एक चेंडू शिल्लक आहे का पंच? पहिल्या चेंडूवरती जर बघितलं तर विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल धाव आली आणि त्यानंतर विकेट, मग त्यानंतर आलेल्या ह्या 2 धावा. एक डॉट बॉल. ओके, म्हणजे षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. अंकलेश याचं कौतुक करावं असं वाटेल कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी त्याने हाताळल्या, पहिलं षटक हाताळत असताना 3 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज काकड. आई मरुदिवी राजवली बी या संघाचं सुद्धा आगमन झालंय. दरम्यान हवेमध्ये चेंडू होता. शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये झेलचीची संधी निर्माण झाली होती, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही तैनात नव्हता. एकच धाव मिळाली या पहिल्या चेंडूवरती आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या हलुवार आणि संत सावध गतीने मात्र पुढे सरकताना दिसले, जाऊन पोहोचले ते म्हणजे 4 या अंकावरती. आई मरुदेवी राजवली बी संघाचं या ठिकाणी आगमन त्यांचे करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज काकड हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. एक सुंदर चेंडू पहिलाच त्याने हाताळलाय, मात्र पुढचा बॉल ऑफ ब्रेक, चेंडू पडल्यानंतर इन कटर, जबरदस्त चेंडू. चेंडूवरती मात्र जादूमय गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळत आहे. चेंडूच्या वरती बोट ही फिरवली जात आहेत. इन स्विंग आउट स्विंग अशा पद्धतीचे चेंडू हे खूप त्रासदायक असतात फलंदाजाला आणि एक सुंदर चेंडू या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. यावेळेला मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली गणपत करणार नाही या चूक, भागवलंय आपल्या संघाची भूक आणि यावेळेला धक्का नंबर 3 टीम सम्राट स्पोर्ट्स पेलार या संघाला. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या सुधाकर मोरे त्यालाही या ठिकाणी बाद व्हावं लागलाय आणि आपल्या संघाची जबाबदारी त्यालाही स्वीकारता आली नाहीये. अखेरकार नाराज केलंय आपल्या संघाला. तीन षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 1.5 म्हणजेच 1.5 षटक समाप्त झालंय. दुसरं षटक मधील जर बघितलं तर 3 चेंडू टाकून झाल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता ऑप्शनच्या बाहेर, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. वाईट बॉल, पंच अतुल राव सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. 1 धाव मिळाली, 5 धावा धावफलकावरती आणि आता पुढचा चेंडू घेऊन जाईल गोलंदाज सूरज. राईट हॅममध्ये विकेटचा मारा, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगला बॉल बघायला मिळालाय. एसटी रक्षक आपलं काम स्वतः एक सुंदर पद्धतीने पार पडताना दिसत आहे.
पुढचा बॉल सूरजचा, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो ऑन साईडला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गणपत फ्रेम मध्ये येताना दिसलाय आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. एकच धाव मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 6 पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलंय स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या गोलंदाजाने. कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी ती गोलंदाजी आतापर्यंत झालंय आणि आता एक शेवटचा बॉल हा शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. सामोरे फलंदाज जयन, हा हिटर बॅट्समॅन. ओ हो, यावेळेला क्लीन बॉल्ड, स्लोवर चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. मात्र यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. फलंदाजाने त्या दाखवल्यात आणि गोलंदाजाने त्या वाकवल्यात. धक्का नंबर 4. काय जबरदस्त चेंडू. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पुन्हा एकदा डीबीएन लाईव्ह दाखवत असताना काय चेंडू रिलीज केला गेलाय. बॅक ऑफ द हँड चेंडू स्विंग झालाय, थोडासा स्लोवर पद्धतीचा बॉल, परफेक्ट एक्सटॅन वरती ट्रॅव्हल होणारा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. फलंदाजाला फक्त बघतच राहिलाय फलंदाज या चेंडूवरती आणि एक चांगला फलंदाज बाद करण्याचं यश मात्र मिळालंय गोलंदाज सूरजला. आता 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना सम्राट स्पोर्ट्स पेल्हार या संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त ना फक्त 6 धावा, म्हणजे एका षटकामध्ये 3ची सरासरी फक्त मेंटेन ठेवली गेली. कुठेतरी खराब फलंदाजीचं प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळालंय. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू सरळ रेषेत खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अंकलेश सोडणार नाही यात झेल, कारण की एक सुंदर आउटफील्ड मधले खेळाडू आहेत. अजून एक धक्का. काय जबरदस्त झेल टिपलंय यावेळेला अंकलेशने. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, क्लिअर झाला नाही चेंडू आणि अंकलेश त्या ठिकाणी सज्ज होते, तैनात होते. त्यांच्या हातामध्ये मात्र झेल ही आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडूचा खेळ झालाय. एक पहिल्या चेंडूवरती मिळालं यश गोलंदाज नितीन काकडला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मनोज. बॅटची हल्लकीशी कडा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. जर्सी नंबर 44 आणि आता 45 या 2 फलंदाजांना मात्र आता हवाई सफर करावा लागणार आहे, कारण की धावसंख्या ऑलरेडी बॅलन्स कमी आहे तुमच्याकडे आणि तो बॅलन्स कुठेतरी जास्त बनवावा लागेल. आणि समोरचा संघ जर बघितला तर एक मजबूत संघ आहे, मग त्या संघाला तुम्ही जवळजवळ 10च्या सरासरीने जरी रन रेट दिला तरी ही करण्याची ही हिम्मत आहे, कारण की स्वराज्य पेंढरीपाडा संघाचा खेळ आपण बऱ्याच वर्षापासून बघत आलोय. पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत किती बॉल डॉट आल्यात तर जवळजवळ 4 ते 5 बॉल हे डॉट स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळतात, निर्धाव बॉल बघायला मिळतात. साईबाबा काजूपाडा आणि गायत्री माता ससूपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. झेल झालाय कलेक्ट. व्हॉट अ कॅच. एसटी रक्षक दिलीप चौधरी काय जबरदस्त झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद केलाय, तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स पेल्हार या संघाचा. पहिल्याच इनिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत खूप प्रभावित केला गेलाय स्वराज्य पेंढरीपाडा संघाच्या सर्व गोलंदाजांनी. प्रथमतः आले अंकलेश, त्याने धावा खर्च केले 3, 2 गडी बाद केले. त्यानंतर सूरज आले, सूरजने 3 धावा खर्च केल्या, त्यानेही 2 गडी बाद केलेत. आणि त्यानंतर जर कॅच आउट जर झाला असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही याची ही दाद आणि लक्ष आहे, कारण की ज्या अनुषंगाने इंटरनॅशनलचे नियम आहेत त्याच नियमावलीने हे आपणही नियमांचा
काहीतरी आपण इथे नियम फॉलो करायचे आहेत. दरम्यान यावेळी लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न नवीन आलेल्या फलंदाजामार्फत हा फटका खेळला गेलाय आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली. 8 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ झाला आणि आता शेवटचा एक बॉल या पहिल्या इनिंगचा आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटचा बॉल घेऊन जाईल मिस्टर नितीन काकड. पुढे सरसावून यावेळेला जर बघितलं एक धाव कंप्लीट केली गेली. आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे, मात्र 2 धावा फलंदाजाला मिळतील. तिसरे धावेचा प्रयत्न आणि स्ट्राईक एंडवरती यावेळेस मात्र फलंदाज हा बाद होईल. 2 धावा मिळाल्या या शेवटच्या चेंडूवरती आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आहे. पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत होती सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेल्हार ही टीम आणि त्याने धावा बनवल्यात. जवळजवळ 10 आणि फक्त ना फक्त 11 धावांचं आव्हान हे ठेवलं जात आहे समोरच्या संघासमोर, म्हणजेच स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या समोर. माननीय श्री सुनील लोखंडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आहे साईबाबा स्पोर्ट्स हा संघ, काजूपाडा येथील हा संघ आहे, राजावली येथील संघ आहे आणि एका बाजूला गायत्री ससूपाडा हा संघ आहे. ओळख करून देतोय टॉसची. एका बाजूला टेल आहे, एका बाजूला हेड आहे. टॉस केला जाईल सुनील लोखंडे याच्या माध्यमातून. ससूपाडा संघाचा कर्णधार कौल देईल. टेल असा कौल झालाय आणि त्या ठिकाणी आलाय हेड. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण दोन्ही संघांच्या संघटनांना शुभेच्छा द्या आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. नाणेफेक जिंकले साईबाबा काजूपाडा या संघाने. 4 षटकांची मॅच आहे आणि त्यांना प्रथमतः विचारू की त्यांनी काय स्वीकारतील. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ सुद्धा चांगला संघ आहे आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. 30-40. या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणणार. सुंदर असं आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते काजूपाडा संघाचे संघनायक. एका बाजूला गायत्री ससूपाडा संघाचे संघनायक आहेत. टॉस हारला आहे प्रथमतः. जर टॉस जिंकला असता तर मग काय स्वीकारलं असतं हे त्यांना आपण विचारून घेऊया. टॉस जिंकला असता तर आम्ही पहिला फलंदाजीच केली असती. म्हणजे मनासारखंच झालेलं आहे. टॉस हारलाय, फलंदाजीच करायची आहे. समोरचा संघ चांगला आहे, मात्र किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतील. आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू. कुठले असे फलंदाज आहेत आता सध्याच्या घडीला तुमच्याकडे बॅटर्स जे इन फॉर्म मध्ये आहेत, जे तुम्हाला 50 धावा प्लस करण्याचा त्यांचा हेतू असेल. मी आहे किरण, गुरु आणि दीपेश. खूप खूप धन्यवाद. हे होते आपले ससूपाडा संघाचे संघनायक. टॉस झालाय नुकताच आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे साईबाबा काजूपाडा या संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करायची आहे गायत्री ससूपाडा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करायची आहे. कमी धावांचं म्हणजेच काय तर माफक आवाहन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये सम्राट सागपाडा पेल्हार या संघाने धावा बनवल्यात. 10 आणि 11 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी सूरज आणि सुनील ही जोडी आपल्याला बघायला मिळत आहे. प्रथमतः गोलंदाजच्या मार्कवरती मला वाटते कुणाल हे सज्ज झाल्यात आणि जशी गोलंदाजी समोरच्या संघाने प्रथमतः केली तशीच गोलंदाजी आता सम्राट स्पोर्ट्स पेल्हार या संघाला करावी लागेल.
स्ट्राईक एंडवरती आहे सूरज. पहिलाच बॉल, फक्त 11 धावा बनवायच्या आहेत. मात्र यावेळेला ओव्हर पिच बॉल, त्या ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर फायदा. समाचार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी. दॅट्स अ ब्युटिफुल अँड ब्रिलियंट शॉट. 6 धावा. क्या बात आहे. जशाच तसं उत्तर. गोलंदाजी ही व्यवस्थित झालंय सूरज कडून. आता फलंदाजी ही दर्जेदार होताना दिसलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावांचा शिक्का हा मोहरत असताना आपल्याला बघायला मिळालाय. जास्त वेळ लागत असेल तर मात्र नवीन चेंडू हा घ्यायचा आहे. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स यांना विनंती असेल की आपणही मैदानाचा ताबा घ्या, जेणेकरून मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर ज्या वेळेला चेंडू जातील त्यावेळेला आपण ते चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. पहिल्या चेंडूला पेस करत असताना काय जबरदस्त फटका, सरळ रेषेत डोळ्याचं पारणं फिटणारा फटका. 6 धावा हा बघायला मिळालात. पुढचा बॉल कुणालचा. हो, याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. कमी आव्हान आहे. मी म्हटलं होतं की 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा यायला हव्यात, तेव्हाच तुम्ही समोरच्या संघाला मात्र पकडून आणि जखडून ठेवण्याची हिंमत ठेवाल. मात्र तसं काही होत नाही. फक्त 11 धावा या धावफलकावरती बघायला मिळाल्यात. बॅटची कडा लिडिंग एज. एसटी रक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू त्या ठिकाणी निघून गेलाय. 1 धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या अंकावरती. पुढचा बॉल कुणालचा. बॅटची कडा यावेळेला सोडला नाहीये. ये तो मेरे बाई हात का खेले. 1 हँडेड कॅच, ब्रिलियंट कॅच. पहिला फलंदाज बाद. साईनाथ जिरवे यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत. मयूर परेड, राहुल साठवण यांचेही मनापासून हार्दिक स्वागत. जवळचे मित्र आहेत आणि मॅच या क्रिकेटचा, या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी तेही या क्रीडानगरीमध्ये येताना दिसलेत. दरम्यान पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि धावसंख्या कमी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो प्रयत्न असफल ठरला गेलाय सुनीलचा आणि नवीन फलंदाज आता नितीन मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसलाय. धावसंख्या किती झालाय तर जवळजवळ 7 धावा. धावांची गरज किती आहे आता तर फक्त ना फक्त 4. यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. टफ फाईट मॅच. एका बाजूला गायत्री ससूपाडा हा संघ आणि एका बाजूला असणार आहे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ. 2 संघांमध्ये लढत होणार आहे. टॉस जिंकून प्रथमतः साईबाबा काजूपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय, ते म्हणजेच ससूपाडा या संघाला. झेल होते. बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर, कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी व्हायला हवी आता तशी गोलंदाजी होते, मात्र धावसंख्या कमी आहे. अजून सुद्धा मॅच रफ अँड टफ बघायला मिळेल, कारण की कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. फलंदाज थोडीशी घाई करत आहेत, मोठा फटका मारण्याचे प्रयत्न करत आहेत, मात्र प्रयत्न ते असफल ठरतात आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर बॅक टू द आउट आपल्याला बघायला मिळतात. हॅट्रिक जर साधली तर सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून 250 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आता हॅट्रिकची संधी निर्माण झालाय. 2 विकेट तर मिळाल्यात. नवीन फलंदाज गणपत हांडवा मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसल्यात. धावसंख्येची गरज कमी आहे, फक्त 4 धावांची गरज आहे. आता सुनील आणि मग नितीन या दोघांचा जर विचार केला तर कुठेतरी गेम प्लॅनिंग आणि जे मास्टर माइंड होतं ते त्यांच्या कामाला येत नाही आहे. कारण की जर विचारला तर मग शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं
मात्र ती युक्ती आपल्याला बघायला मिळाली नाही. शक्तीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. या वेळेला बघितलं तर काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू हा पायावरती आदळलाय एस्ट्यांवरती. कदाचित चेंडू हा लागला असता, मात्र प्रथमतः जर बघितलं आपण तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव मिळाली लेगबायच्या रूपानं आणि बघता बघता पहिलं षटकही समाप्त झालंय. आता धावांची गरज असेल ते म्हणजे 3. चेंडू शिल्लक असतील ते 12. वेळ कमी खर्च करा मित्रांनो प्लीज. 12 चेंडू 3 धावांची गरज आहे. गणपत हांडवा पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती. कुठला गोलंदाज आलाय? मनोज आल्यात. थोडासा रनअप मध्ये बिघाड झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्कवरती जातील आणि तिकडून मात्र पहिला चेंडू हा रिलीज करतील. 12 चेंडू 3 धावांची गरज. अंबरेला फिल्डिंग आपल्याला बघायला मिळालाय. या वेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल. या वेळेला काय घडलंय तर येस नो करता करता मात्र एक धाव कंप्लीट झाली. बघा जवळजवळ 4 ते 5 क्षेत्ररक्षक तिकडे एका जागेवरती जमा झाल्यात, मात्र एकही क्षेत्ररक्षकाला तो चेंडू मिळाला नाही. कदाचित रन आउटची विकेट मिळाली असती, मात्र तसं काही घडताना दिसत नाही आहे. क्रिकेट हा असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये जर आणि तर या 2 गोष्टींना मात्र प्राधान्य दिलं जात नाही. जे काही होईल ते लाईव्ह होईल. क्रिकेट हा खेळ बऱ्याच वेळा संधी देणारा खेळ आहे. हवेमध्ये चेंडू. आता मात्र विकेट डाऊन होऊ शकते आणि येस झालंय. अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या कमी आहे, फलंदाज घाई करतात. तग धरून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर थांबत नाही आहेत. कदाचित जर धावसंख्या जास्त असती तर मात्र कुठेतरी महागात पडलं असतं स्वराज्य पेंढरीपाडा या संघाला. आता धावसंख्याची गरज आहे फक्त ना फक्त 2 आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 10. नवीन फलंदाज अंकलेश चौधरी. महत्वाची धाव असेल पुढची येणारी धाव, कारण की फक्त 2 धावांची गरज आहे. 2 ते 3 फलंदाजांनी जास्त घाई केलाय. झेलचीच्या स्वरूपात 3 फलंदाज बाद झाल्यात आणि आता अंकलेशवरती जबाबदारी आहे. नो बॉल नो बॉल नो बॉल. बीमर केलंय या चेंडूला गोलंदाजाने. आता फक्त एका धावेची गरज असेल. कुठेतरी खराब बॉल, खराब प्रदर्शन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. फक्त एकच धावेची गरज आहे. फ्री हिटचा बॉल आहे. आता उघडा डोळे पहा नीट, कारण की पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मोठा फटका येईल काय आता अंकलेशच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. आता यावेळेला मोठा फटका आलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑन क्षेत्राच्या वरतून जाईल. 4 धावांसाठी विनिंग शॉट आलाय अंकलेश चौधरीच्या माध्यमातून. वेल प्लेड मिस्टर अंकलेश. सामना जिंकलाय, आपल्या खिशात घातलाय. टीम आहे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि अखेर कार जर बघितलं तर मात्र हार ही स्वीकारावी लागलाय सम्राट स्पोर्ट्स पेल्हार सागपाडा या संघाला. कारण की सकाळच्या सत्रापासून चांगलं प्रदर्शन केलं होतं. एक मॅच त्यांनीही जिंकली होती, मात्र नॉकआउट मॅचेसमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळणार नाही आहे आणि तेच झालं. या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलाय, तो म्हणजेच पेल्हार सम्राट या संघाला. सामनावीराकडे जाणार आहोत. कुठला असा खेळाडू आहे ज्याने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली केली, त्याला आपण सामनावीराचा किताब हा जाहीर करणार आहोत.